नमस्कार. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 12th स्टँडर्ड HSC बोर्डचा रिझल्ट लागला. त्याच्यामध्ये काही मुलं आर्ट्सची असतील, काही कॉमर्सची असतील, काही सायन्सची असतील. मुलांच्या मनामध्ये धाकधूक होती की काय आणि कशा पद्धतीनं पर्सेंटेज पडतील. पण माझा एकच शब्द होता, आपण कर्म चांगलं केलेलं आहे, फळ त्याचं नक्कीच चांगलं भेटणार आहे. आज हे विद्यार्थी या ठिकाणी पेढे घेऊन आले. पेढे घेऊन आल्याच्या नंतर आज सार्थक असेल तो त्याच्या कॉलेजमधून सेकंड आला, त्याचे 88% आले. त्याच्यानंतर श्रुती माने असेल, ती भारती विद्यापीठमधून फर्स्ट टॉपर आली. त्याच्यानंतर स्वराजचे मॅथ्समधले जर मार्क जर बघितले तर 97 मार्क. मी मुलांना सांगतो 90 क्रॉस करून मॅथ्समध्ये जाणं 12th स्टँडर्डला ही फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर सिद्धी असेल, यांचे पर्सेंटेज जर बघितले ना तर एक वेगळाच आनंद आहे. म्हणजे हा पैशामध्ये असेल किंवा कशामध्ये असेल हा मोजू शकत नाही आहे. तर नक्कीच आज हिचंही तिच्या कॉलेजमधून मला वाटतं किती पर्सेंटेज पडले आणि आजचा रिझल्ट बघून तुला काय वाटतंय एकंदरीत तू तुझ्या मनातील भावना स्पष्टपणे सांग. की कारण की हा व्हिडिओ होण्याच्या अगोदर ती मला म्हणत होती, सर काय विचारणार मला ते सांगा. म्हटलं नाही, अशी परीक्षा नसते, तुला काय वाटतंय तशा पद्धतीने सांगायचं. नक्कीच आजचा रिझल्ट बघून तुला काय वाटतं? नमस्कार सर्वांना. मी या अकॅडमीमध्ये 10वीपासून आहे आणि मला आत्ता 12थमध्ये 81% पडले आहेत. तर इकडचे सगळे सर लाईक ढाकणे सर, खान सर, जाधव सर खूप सपोर्टिव्ह आहेत आणि खूप एनकरेज करतात आम्हाला. इकडचे सगळे टेस्ट सिरीज आम्ही दिले होते आणि खूप कमी पडले तरीसुद्धा त्यांनी आम्हाला खूप एनकरेज केलं आहे. जिथे आम्ही चुकतो आहे तिथे त्यांनी आम्हाला खूप समजावून पण सांगितलं आणि ते आम्ही इम्प्रूव्ह केलं आहे. त्यामुळे आम्ही आज इथे आहोत आणि खूप छान शिकवतात सगळे. त्यामुळे थँक्यू. नक्कीच या मुलांच्या या भावना ज्या आहेत या बघून एक आत्मिक समाधान वाटतं. नक्कीच या मुलांनी आज आपलं पुणे असेल किंवा महाराष्ट्र असेल, भारत असेल, नक्कीच या महाराष्ट्राची सेवा करावी आणि यांच्या पायावरती यांचं कुटुंब जरी उभा जरी राहिलं तरी आपलं काम हे मोठमोठाले राजे महाराजे असतील त्यांच्या एवढं झालेलं असेल. त्यांनी समाज सुधारला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध असतील, या लोकांनी फार मोठाले काम केले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब असतील, हे या लोकांचे फार मोठाले काम आहेत. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की आपली गेल्या वर्षीची जी भारतीची फर्स्ट टॉपर होती तिचं आज इस्रोमध्ये सिलेक्शन झालं आहे. म्हणजे आपली मुलं तिथपर्यंत जात आहेत. करायचं आहे, लढायचं आहे आणि पुढं जायचं आहे. नक्कीच या मुलांच्या भावी आयुष्यासाठी नक्कीच शुभेच्छा असतील. धन्यवाद.